नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांसाठी आणलं आहे बिग बॉस मराठीचे काही अपडेट आणला आहे. भाऊचा धक्का. भाऊचा धक्का म्हणजे वीकेंडचा वार. वीकेंडच्या वारमध्ये रितेश सरने येऊन स्टेजवरती खूप धमाल केली आहे. सगळ्यांना खूप ओरडले आहे, सगळ्यांना काही समजवलं आहे, सगळ्यांना गेम कशी खेळतात हे सांगितलं आहे. जिथे त्यांनी साफ साफ दोन टीम आहेत असे सांगितलं आहे. घराच्या आतमध्ये दोन टीम प्ले करतायत. एक टीम आहे निकी, जान्हवी, वैभव, अरबाज आणि घनश्याम आणि बाकीचे जे राहिले आहेत ते सगळे दुसऱ्या टीम मध्ये आहेत. हेच रितेश सर सगळ्यांना सांगत आहेत की ते कुठे चुकले आणि कुठे कोण बरोबर आहे. जिथे टास्क होता कॅप्टन्सीसाठी, जिथे अरबाज आणि वैभव खूपच विचित्रपणे वागताना आणि खेळताना दिसत आहे. जिकडे अरबाजला असं वाटतंय की त्यांना अख्खा गेम समजलेला आहे आणि ते त्याप्रमाणे ते वागत आहेत. पण त्यांना काहीच गेम नाही येत. ते फक्त आपल्या बॉडीसाठी बॉडी दाखवतायत, ते आपली ताकद दाखवत आहेत, पण त्यांना गेम खरं तर काय आहे ते समजलं नाही. आणि दुसरी वैभव, ज्यांनी पंढरीनाथ, जे सिनियर आहेत पंढरीनाथ, जे एवढे मोठे कलाकार आहेत, त्यांच्यावरती थोडं त्यांच्या बरोबर व्यवस्थित नाही वागताना दिसले. तिथे नितेश सरने हे हायलाइट केलं आहे की त्यांनी त्यांच्या जॅकेटमध्ये हात टाकला आणि ते लाईक त्यांच्या पर्सनल स्पेस मध्ये गेले. जिथे पंढरीनाथने सीधं सीधं साफ साफ सांगितलं आहे की तू माझ्या पर्सनल स्पेस मध्ये आहेस, तू ही माझी पर्सनल स्पेस आहे, तू इकडे हात नाही टाकू शकत. आणि त्यांनी कशी काय तू असं हात टाकलास, आणि त्यांनी परत सेम रिपीट केलं, जे की हायलाइट करून रितेश सरने सांगितलं आणि त्यांना ह्याच्यावरती खूप ओरडले आहे. जिथे निकी आणि जान्हवी ह्यांनी पण जे जे मेंबर झोपले होते, जे जे घरचे व्यक्ती झोपले होते, त्यांच्या बेडवरती जाऊन करन्सी, बिग बॉस करन्सी शोधायचा प्रयत्न केला. ते पण जिकडे चुकीचं आहे. तर त्याच्यावरती सांगताना, त्याच्यावरती ओरडताना या टीमला दिसत आहे. जिकडे दुसरीकडे त्यांनी एका टीमसाठी पिकनिक बास्केट मागवलं आहे आणि रितेश सरने सगळ्यांना ओरडून सांगितलं आहे की तुम्ही जिकडे पिकनिक करताना तिथे जाऊन बसा. जिकडे तुम्ही गार्डन एरियामध्ये सगळे बसून पिकनिक करता, गेम खेळत नाहीये तुम्ही. हे दुसरी गोष्ट आहे की तुमच्या टीम मधून एक कॅप्टन बनली आहे, पण ह्याचा हे नाही अर्थ की तुम्ही फक्त पिकनिक करत राहताल, तुम्ही फक्त गॉसिप करत राहताल. आणि त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे, त्यांनी बजावून सांगितलं आहे की तुम्ही ही पिकनिक बॅग उचलून सीधा जाऊन गार्डन एरियामध्ये बसा, जिकडे तुम्ही बसून पिकनिक मनवता. आता बघू पुढच्या व्हिडिओमध्ये काय होतंय, कारण की वैभवला अजून एक धक्का बसलेला आहे. जिकडे त्यांनी अं, ओरडून सगळ्यांना हे पण सांगितलं आहे टास्क मध्ये की मुक्यात फटकवेल असं काहीतरी वर्डिंग्स त्यांनी यूज केलेले आहेत. तर तेच हायलाइट करून रितेश सरने सगळ्यांच्या समोर सांगितलं. रितेश सरने ज्या प्रकारे दोन्ही टीमला समजून ओरडून सांगितले की गेम कसा खेळतात, एक नंबर त्यांनी सांगितलं. असं वाटतच नाहीये की रितेश सर फर्स्ट टाइम कुठला रियालिटी शो होस्ट करतायत. खूप मतलब असं बिग बॉस सारखा कुठला होस्ट करतायत. तर खूप छान त्यांनी सगळ्यांना सांगितलं आहे आणि खूप मजा येते. असेच व्हिडिओज बघत राहा आणि माझ्याबरोबर असेच जुडलेले राहावा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करून द्या.